ठाकरेंची सेना परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर. राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील अडचणीत. सुधाकर घारेंना मोठा धक्का. खोपोली नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी पक्षासोबत केलेल्या परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील अडचणीत आले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. खोपोली नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शिंदे गट आणि आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंची शिवसेना शेकापला सोबत घेत भाजपनेही सोबत यावे यासाठी सुधाकर घारे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. भाजपने शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करत ठाकरेंची शिवसेना शेकापला सोबत घेत राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेने 11 उमेदवार दिल्याने उमेदवारांच्या बाबत एकमत होत नव्हते. अनेक बैठकांमधून मार्ग निघाला नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आत्ताच तालुका प्रमुखांनी भूमिका एकदम स्पष्ट केली. खोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावर आमचे 11 उमेदवार निवडणुकीत सामोरे जाणार आहे. पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या 11 दिवसामध्ये प्रत्येक जण तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडवर भेटेल. त्यासाठी तालुका प्रमुखापासून आहेतच, पण त्याच्याबरोबर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये मला काम करताना दिसते. निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो. आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय, अजून हे डिक्लेरेशन का करत नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती. जे प्रदेशमध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होतं तेच आज तिथे खोपोलीमध्ये करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु हे सगळं करत असताना खोपोलीमध्ये आमच्याबरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या, म्हणजे 31 नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष 31 नगरसेवक याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी 10 ते 12 सीट मागितल्या होत्या. तर त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा 8 सीट दिल्या. आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला 10 वरून 8 वर आणलं, 8 वरून 5 वर आणलं, 5 वरून 3 वर आणलं. पण ज्या आणलं इतकंच आम्हाला कळलं, पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी हा विषय तिथं संपतो हे आम्ही त्यांना सांगितलं. मग त्यासाठी आज 2-3 दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणतंय की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नाही की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले. आता हा झाला त्यांचा विषय. पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीटबद्दल चर्चा करू शकत नाही. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी पक्षासोबत केलेल्या परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील अडचणीत आले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.